नाही, इथं पण त्याच पद्धतीची वाहतूक कोंडी. इथं फक्त छोट्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स कन्स्ट्रक्शनवाल्या आहेत, पण बाकीच्या ज्या इंडस्ट्रियल व्हेकल्स आहेत त्या नाही आहेत. पण इथल्या गोष्ट लवकर मार्गी लागू शकतो जर 3-4 बॅकअप रस्ते सरकारने दिले. यातलं मेन आहे जागा अधिग्रहण. आता इथं सुद्धा आपण बघितलं तर जागा अडकल्यामुळे तो 100-200 मीटरचा रस्ता अडकलाय आणि त्यामुळे एक बॉटलनेक्स तयार झाले सगळ्या IT पार्कमध्ये. तर आमचं लास्ट इयर पण गव्हर्नमेंटला तीच विनंती होती की तुम्ही बॅकअप रोड्स आम्हाला करून द्या आणि जे नवीन प्रपोज रोड्स आहेत ती कामं मार्गी लावा. गेल्या वर्षी जो डेक आम्हाला प्रेझेंट केला त्यातलं एकही काम मोठ्या रस्त्यांचं पुढे सरकलं नाही. तर हे जे आहे की बाबा स्थानिकांना विश्वासात न घेणं, त्या रस्त्याचा मोबदला न देणं आणि त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामध्ये अडकणारे IT कर्मचारी, तर हे कधीपर्यंत चालणार? तुम्ही एक आम्हाला प्लॅन द्या, त्याला काहीतरी डेट्स द्या आणि ती गोष्ट बाबा 3 महिन्यांनी किती पुढे सरकली, काय गोष्टी आहेत हे आम्हाला अपेक्षित आहे. आता सरकार कसं आहे की चाकणमध्ये लोक म्हटले जाणार आणि 20 लोकांची कंपनी पुढे आली, पण इथल्या IT पार्कमधले लोक यांना दिसत नाहीत गेलेले. इन्फोसिस सारखी कंपनी आज इथे तुम्हाला दिसते, पण त्याचं एक्सपान्शन आज आंध्र प्रदेशमध्ये होतंय किंवा कोईमतूरमध्ये होतंय. हा डेटा आपल्या IT मिनिस्टरकडे आहे का? आमचं त्यांना म्हणणं तेच आहे की इथं तुम्हाला टॉप 10 कंपनीज आहेत तसे दिसतील, पण त्यांचं जे ग्रोथ किंवा त्यांचं जे एक्सपान्शन आहे ते तुम्ही बघा. बाकीच्या राज्यांमध्ये आपल्यापेक्षा दुपटीनं झालेलं आहे. तर मग आपल्याकडे काय कमी पडते? इन्फ्रा कमी पडते का? आपल्याकडे त्या लोकांना इथं प्रोजेक्ट्स करायचे नाही आहेत का? त्यांना इथं क्लायंट आणायला अडचण पडते? हे सगळं इन्फ्रावरती अवलंबून आहे. म्हणून सरकारने इन्फ्रावरती लक्ष दिलं पाहिजे. वाहतूक कोंडीमुळे 8 किलोमीटरचा रस्ता साधारणतः 20 मिनिटात व्हायला पाहिजे. म्हणजे आपण पीक आवर म्हणलं तर 10 ते 25 मिनिटं, पण तिथे जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतो. हा वाहतूक कोंडी वाकड पुलाखालनं जो चालू होतो तो शिवाजी चौक, नंतर मग विप्रो सर्कल, त्याच्या अगोदर क्रोमा सर्कल. अरुंद रस्ता असल्यामुळे काय होतं की लोक एकाच जागी जवळजवळ 20-20, 40-40 मिनिटं थांबतोय. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि मग पुढे तो साधारणतः इन्फोसिस फेज 1 नंतर फेज 2 सर्कल नंतर तो थोडा कमी होत जातो, पण तिथपर्यंतच पोचायला इतका वेळ जातो आणि मग लोकांची मानसिकता एवढी बिघडती, प्रॉडक्टिव्हिटी कमी होती. आणि मग कधी एकदा आता मी ऑफिसमध्ये जाऊन बसतो असं होतं. आणि त्यामुळे काय होतं की दिवसभराचं जे काम असतं ना त्यात मन लागत नाही आणि त्यामुळे फार फ्रस्ट्रेशन येतं. आणि मग मॅनेजमेंट पण चिडती, एम्प्लॉईज पण चिडतात आणि मग परत घरी जाताना सुद्धा तोच म्हणजे जो सकाळचा असतो ना तोच संध्याकाळी सेम अर्धा दुप्पट असतो तो. कारण संध्याकाळी यांच्याकडे जे स्थानिक नागरिक आहेत ते पण बाहेर पडत असतात. हे बरेचसे जे रस्त्यांचे विषय आहेत, म्हणजे हा म्हाळुंगेचा रस्ता आहे, माणमधला रस्ता आहे, फेज 1 आणि फेज 3 ला कनेक्ट करणारा. या सगळ्या रस्त्यांमध्ये मुख्य प्रश्न जो आहे तो भूमी अधिग्रहणाचा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी दिसतं की